मी हे सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी, कारण अवतार हे कार्य ठरवून आलेले असतात, म्हणून ज्यांच्या कार्याचं नियोजन हे जन्माला येण्याच्या अगोदर झालेलं आहे ना त्याला अवतार म्हणावं. जे आल्यानंतर नियोजन करतात त्यांना कर्तबगार म्हणावं. जन्माला आल्यावर आयुष्याचं नियोजन करतात त्यांना काय म्हणावं? कर्तबगार. आणि ज्यांना मरेपर्यंत नियोजनच कळत नाही त्यांना नुसतं गार म्हणावं. गार म्हणावं. मला आठवलं म्हणून सांग. अवतार हे जन्माला येण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा गोकुळात अवतीर्ण झाले. त्यांचं कार्य ठरवून कंस, चाणूर, मर्दन, मुष्टिक, शिशुपाल, जरासंध, वक्रदंत आदी आदी सर्व राक्षसांनी जगताला त्राहिमाम करून सोडलेलं आहे. वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, गोपाळ, गवळणी असे अनेक भक्त आहेत. ते भगवंताच्या दर्शनाची, सेवेची, संगतीची वाट पाहतात. एका बाजूला भक्तांना आपल्या सहवासाचं सुख द्यायचं, दुष्टांना दंड द्यायचा आणि धर्मसंस्थापना, एक आदर्श समाज व्यवस्था उभी करायची. यासाठी भगवान श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री प्रगट झाले. पण त्यांनी आपल्या अवताराच्या पहिल्या क्षणापासूनच कार्य सुरू केलं. शहाणी माणसंही विना विलंब कार्य प्रारंभ करत असतात. वेळ वाया दौडत नाही. मला वाटतं आपण आपल्या आयुष्यातला किती वेळ वाया जातो याचा विचारच करत नाही. आयुष्यातलं यश आणि अपयश हे वेळेच्या नियोजनावर अवलंबून आहे. अनेक गोष्टी यश अपयशाला कारणीभूत आहे, तसं वेळेचं नियोजन फार महत्वाची गोष्ट आहे. 24 तास आपल्याला एक दिवस आणि एक रात्र मिळून एका दिवसभरामध्ये 24 तास मिळतात. या 24 तासामध्ये आपणच कधीतरी दिवसभरात निवांत बसून हा विचार केला पाहिजे की माझा वेळ सत्कारणी किती लागला, वाया किती गेला, त्यामध्ये प्रपंचाला किती गेला वेळ, सेवेला किती गेला आणि व्यर्थ कामामध्ये किती गेला. मला असं वाटतं याचं जर गणित आपण हळूहळू मांडू लागलो तर आपणच आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतो की नाही. आता आम्ही जसं पाणी वाया किती जातं हे पाटबंधारे खात्याला शोधावं लागतं. मग त्या धरणाच्या फटीतून किती गेलं, बाष्पीभवन होऊन किती गेलं, किंवा पाट चारी यामध्ये लॉसेस किती झाले, फुटून तुटून वाया किती. आणि मग या लॉसेसवर जर काम केलं तर त्यांना पाणी वाचवता येतं, अधिक सिंचन घडून आणता येतं. हेच असं वीज वाचवली, वाया जाणारी थांबवली की अधिक लोकांपर्यंत पोहोचवता येतं. पैसा वाया जाणारा, चुकीच्या ठिकाणी जाणारा थांबवला, चांगली कामं त्यातून घडून आणता येतात. मला वाटतं बाकीच्या ठिकाणी थोडा लॉस झाला हरकत नाही, तो भरून काढता येईल. पण आयुष्याचा तोटा पुन्हा भरून काढता येत नाही. पैसे थोडे वाया गेले तर पुन्हा ते मिळवता येतील. आयुष्यातला एक दिवस जो कालचा निघून गेलाय ना, आता फक्त उद्याचा दिवस येईल, परवाचा येईल, पुढचा येईल. कालचा दिवस पुन्हा नाही, मागचं वर्ष पुन्हा नाही आहे, आपलं बालपण पुन्हा नाही आहे, आपलं तरुणपण पुन्हा नाही आहे, आपले मायबाप पुन्हा नाही आहे, आपले गुरुजन पुन्हा नाही आहे, आपल्याला सेवेची, सत्कर्माची संधी पुन्हा नाही आहे. फार क्वचित योग आपल्या जीवनामध्ये आलेला. जगजोगे जगजोगी जगजोगी
नका घेऊ भार धर्म तोचे सार, तुका मागे दान द्यावे जे अनंत. मुद्दा हा आहे, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आणि म्हणून जाग करतायत संत. आयुष्यामध्ये आपल्याला इतर वस्तू नुकसान झाली भरून काढता येईल, पण आयुष्याचीच नुकसान झाली ती मात्र पुन्हा भरून निघत नाही. कारण आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. आणि म्हणून शहाणी माणसं आपल्या आयुष्याचा क्षण ना क्षण उपयोगात आणतात, म्हणून त्यांची पूजा आहे. छत्रपती शिवरायांचं पूजन आम्ही आज का करतो? अवघ 50 वर्षाचं आयुष्य या महात्म्याला, महापुरुषाला मिळालं. 50 वर्षामध्ये 13-14 वर्ष बालपणातले गेलेले आहे, परंतु अतिशय अल्प वयात त्यांनी अनेक विद्या आणि अनेक शास्त्रांचं अध्ययन केलं. मातोश्री जिजाऊ साहेबांकडून मार्गदर्शन घेतलं. समाजातल्या विविध क्षेत्रातल्या विद्वानांकडून विविध विषयांचं अध्ययन केलं आणि निरीक्षणातून आपली जबाबदारी निश्चित केली. आजूबाजूची परिस्थिती ना, मला वाटतं घरातल्या मुला मुलींना, सुना आणि नातवंडांना निरीक्षण करता आलं पाहिजे की माझ्या घरातली परिस्थिती सध्या काय आहे, आणि मग या परिस्थिती अनुरूप वागणं ही माझी जबाबदारी काय आहे. संवेदनशीलपणे निरीक्षण केलं तर कोणाला काहीच सांगावं लागत नाही, ज्याला त्याला आपली जबाबदारी बरोबर कळते. माझ्या आईवडिलांचे हाल झाले हे जर एकदा मुला मुलींना कळलं ना, की त्यांना सांगावं लागत नाही अभ्यास करा, त्यांना सांगावं लागत नाही वाह्यात वागू नका. निरीक्षण केलं, ध्यानात ठेवलं की ते बरोबर. आणि आज अनेक कुटुंबात अशी सज्जन पिढी आहे, नाही म्हणण्याचं काही कारण नाही, चांगली पिढी आहे अनेक ठिकाणी, पण निरीक्षण केलं पाहिजे. शिवरायांचं हे वैशिष्ट्य आहे, त्यांनी बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते, ज्ञानोबारायांचे जसे शब्द आहे, बालपणातच त्यांच्या लक्षात आलं की माता भगिनी त्यांचं जीवन धोक्यात आहे. गोरगरीब माणसाला फक्त लुटलं जातंय, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, त्याच्या सुखदुःखाकडे. कर रूपानं फक्त त्याची लुटमार होते. कधी कधी त्याच्या जीवितालाही धोका होतो, वेगवेगळ्या लढाया होतात. आणि विविध जाती धर्म समुदायामध्ये असलेला समाज हा जाती धर्म समुदायाच्या द्वेषापोटी कधी कधी आपलं जीवन धोक्यात त्याचं येऊन जातंय. आणि मग अशा परिस्थितीत सर्व जाती धर्मीयांना आनंदानं जगता येईल, माता भगिनींना सुखानं जगता येईल, अशा पद्धतीचं राज्य निर्माण झालं पाहिजे, ही जबाबदारी त्यांनी निश्चित केली. आईच्या मार्गदर्शनातून आणि परिस्थितीच्या निरीक्षणातून. बरं का? नाही तर परिस्थिती वाईट असताना सुद्धा जे सावध होत नाही ना, त्यांना काय पुत्र आणि कन्या म्हणायचं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्या आणि पुत्र कुणाला म्हणायचं? ज्यांना आपली जबाबदारी कळते, ज्यांना आपल्या परंपरा कळतात, ज्यांना कुलाचार सदाचार कळतो, अशा पद्धतीने. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा
बालपणीच कार्य सुरू झालं. नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला. प्रगट झाले मथुरेत वसुदेव देवकीच्या पुण्याई खातर. सांगितलं मला नंदाच्या घरी नेऊन सोडा. मी कथा लांबवत नाही. वसुदेवाने या बाळाला घेतलं. यमुना माईनं वाट करून दिली. मध्यरात्री गोकुळामध्ये आणून ठेवलं. मायारूपी मुलगी जन्माला आली होती. तिला घेऊन वसुदेव परत गेले. माया ही मथुरेत गेल्यानंतर तिनं गलबला सुरू केला. माया आली की गोंधळ असतो आणि देव आला की शांतता असते. म्हणून आमच्या स्वतःच्या हृदयात सुद्धा देव आहे की माया आहे? कोणाचा प्रभाव आहे? देवाचा आहे का मायेचा आहे? खूप गोंधळ आपला स्वतःचाच उडालेला असेल. समजायचंय आपण देवापासून अजून दूर आहोत. मायेचा प्रभाव आपल्यावर आहे. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आपण स्वतःला शांत करू शकत असू आणि इतरांनाही शांत करण्याचं मार्गदर्शन करत असू, समजायचंय अशा स्त्री पुरुषांजवळ देव तया जवळी असे. पापनासे दर्शने विठाला जे स्वतःसह अनेकांचा गोंधळ दूर करू शकतात त्यांच्याजवळ देव आहे, दैवी प्रभाव आहे. आणि म्हणून बसा रे पोराव, खाली बसा. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आले. सकाळी वार्ता कळली. यशोदा माईला बाळ झालं. आनंदोत्सव साजरा झाला. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. कार्य सुरू झालं. 5वीच्याच दिवशी पुतना राक्षसी मारण्यासाठी आली. विडा उचलून आली कंसाच्या दरबारात. मी मारते श्रीकृष्णाला. मला वाटतं देवाला संपवण्याची भाषा करणारी जी वृत्ती, जी बुद्धी, तिला म्हणावं पुतना. पुतना ही कोणी एक राक्षसी किंवा स्त्री म्हणून तिच्या नावापुरतं मर्यादित अर्थ घेऊन चालत नाही. एक विचारधारा, एक वृत्ती आहे जी सतत पवित्र आणि सेवा कार्य, देव कार्याला विरोध करत राहते. अशी जी एक वृत्ती आहे तिला काय म्हणायचं? पुतना. पुत म्हणजे पवित्र, अन्ना म्हणजे अपवित्र बुद्धी, अपवित्र वृत्ती. तीच देवाला विरोध करू शकते. तीच देवाला मारण्याची भाषा करू शकते. मी मारते श्रीकृष्णाला. आणि सुंदर रूप धारण करून आले. यशोदेला जाऊन भेटली. अगं मी तुझी नातेवाईक, दूरची बहीण, मला सांगितलं नाही तुला बाळ झालं. यशोदामाई म्हणाली नाही गडबडीत जमलं, काही हरकत नाही, मी तुझ्या बाळाला पाहायला आले. आपल्याकडे मुलगी मुलगा जन्माला आला, त्या बाळाला पाहायला पाहुणे रावळे आप्त स्नेही येत असतात. ही परंपरा जुनीच आहे. आणि म्हणून पुतना आली. यशोदामाई सकाळचं स्वतःच आवरत होती. सांगितलं त्याला मी आत्ताच झोपवलंय, थोड्या वेळानं तुला दाखवते, जरा बस. श्रीकृष्ण रडायला लागले. कारण श्रीकृष्णाच्या ध्यानात आलं आपल्या अवतार कार्याचा शुभारंभ करण्याचा क्षण आलेला आहे. मी सांगू का, गिऱ्हाईक दारात उभा असताना सुद्धा दुकानदार जर नाश्ता करत बसला, हळूहळू चहा पीत बसला, हळूहळू धोतर नेसत बसला, मग त्याची वाट लागली म्हणून समजायचं. गिऱ्हाईक दारात उभा आहे आणि दुकानदार घोळ घालतो. अशा घोळ घालणाऱ्या माणसांनी या कामातच पडू नये. त्यांनी आपलं तुकडा पाणी घरी खावं बसू. उद्योग व्यवसाय करायच्या लोकांना सेवा देता आली पाहिजे. आणि ती बिनचूक सेवा, कोणताही क्षेत्र असो, बिनचूक देता आली. भगवान काही सेवा देण्यासाठीच आलेले होते. दुष्टांना मारायचंय, सज्जनांना तारायचंय. देव म्हणले झोपा काढून जमल का आपल्याला? कारण घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो. धंदा शब्द वापरला, उद्योग व्यवसाय धंदा. मग हे काम धंदा स्वीकारलेला आहे देवानी हा. आणि मग काम धंद्याच्या वेळेत आळस करून चालतं का सांगा? मायबाप हो, आळस देव सुद्धा करीत नाही. जो इतका समर्थ आहे, ब्रह्मांडाचा धनी, तो सुद्धा तत्पर आहे. आणि आमच्याकडे काही लोक 9 वाजता उठतात. खरं मला असं वाटतं ते देवापेक्षा सुद्धा स्वतःला मोठं समजत असावे. विठाला तरुण पिढीनं काय शिकायचंय नेमकं या सगळ्या कीर्तन प्रवचनांमधून? कथा त्याच आहे, गोष्टी त्याच आहे, पण प्रेरणा त्यातून कितीतरी आहे. आपल्याला आपण घेऊ तितक्या प्रेरणा आणि मार्गदर्शन आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण रडायला लागले. मग ती पुतना म्हणते अगं तू तर म्हणती झोपलाय कृष्ण आणि तो तर रडतोय.
मग यशोदा म्हणाली, मी काम करते ना, तू जा मध्ये त्याला थोडस घे. केवढी संधी मिळाली पहा. म्हणजे चोरालाच म्हणावं तिथून ती किल्ली घ्या आणि कपाट उघडा. चोरालाच म्हणावं आणि ते तेवढं काढून आणा, कारण ओळखलाच नाही हा चोर आहे म्हणून. त्याच्याच हातात चाव्या देऊन टाकल्या. आणि म्हणून त्या पद्धतीनं जा तू आणि कृष्णाला सांभाळ. एकटीच मध्ये गेली, संधी मिळाली आणि कृष्णाला पाहिलं. कृष्णानं पुतणेला पाहिलं आणि कृष्णानं डोळे लावले. थोडा वेळ डोळे लावले. श्रीमद भागवत कथा ऐकत असताना एका पूज्य महात्म्याकडून 1998 ला आम्ही कुंभमेळ्याला होतो. 2 वर्ष हरिद्वारला कुंभमेळा 98 ची गोष्ट. आणि त्यावेळी भागवत कथा ऐकली होती. खूप मोठे महात्मे. त्याने असा अर्थ सांगितला होता की श्रीकृष्णाला कळून चुकलं, पुतना ही विष आपल्याला पाजायला आलेली आहे. डोळे का लावले तर विष पिणं हे आपलं काम नाहीये, भगवान शंकरच ते पचवू शकतात. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल उठिले. ते त्वासुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. आणि म्हणून शंकराचं स्मरण केलं डोळे लावून. असाही अर्थ घेता येतो की भोलेनाथ महादेव आपणच या आणि आता हे विष तुम्ही पचवू शकता, तुम्ही आता यासाठी सहकार्य करा. दुसरी गोष्ट, डोळे यासाठी लावले, थोडा पश्चाताप देवाला झाला असावा. राम अवतारामध्ये सुद्धा पहिला बाण एका स्त्री राक्षसीला मारण्यासाठीच चालवला आणि तिचं नाव आहे त्राटिका. राम अवतारात पहिला बाण कोणावर चालवला? त्राटिकेवर. आणि कृष्ण अवतारात सुद्धा पहिला दंड कोणाला दिला? पुतनेला. म्हणजे एका स्त्रीलाच मागच्या अवतारात पहिल्यांदा मारावं लागलं आणि याही अवतारात मारावं लागतंय. भारत देश हा स्त्रियांचा सन्मान करणारा देश आहे. लक्ष्मी सरस्वती तिला मानणारा हा देश आहे. मग तरी दोन्ही अवतारात स्त्री राक्षसीलाच का मारलं अशी शंका येणं स्वाभाविक आहे. अर्थ एवढाच आहे, ह्या दोन्हीही स्त्रिया या अविद्येचं, अपवित्रतेचं प्रतीक आहे. आणि अविद्या मारल्याशिवाय ब्रह्मज्ञानापर्यंत जाता येत नाही, आत्मसाक्षात्कारापर्यंत आणि परमात्मा अनुभूतीपर्यंत जाता येत नाही. आणि म्हणून अविद्येचा केलेला तो नाश आहे. हे साधू मुखातून ऐकलं होतं. विठाला मुंबईचे महात्मे होते काशिकानंदगिरी महाराज. हे नामदेव शास्त्री महाराज ज्यांच्याकडे शिकलेले आहेत न्यायशास्त्र, त्यांची कथा आम्ही त्यावेळी 98 साली ऐकली. त्यांच्या कथेतला हा भाव होता. पुष्कळ गोष्टी आहे. सांगण्याचा भाग इतकाच आहे की पुतनेला मारलं. श्रीकृष्णाच्या अवतार कार्याची सुरुवात ही इतक्या लवकर झालेली आहे. नंतर हळूहळू भगवान आता रांगू लागला आणि रांगता रांगता आता हळूहळू चालायलाही लागला. पण केवढं आश्चर्य आहे, ज्याच्या सत्तेनं, अधिकारानं, संकल्पानं जग चालतंय, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. चाले हे जगी तुझ्या सत्तेने, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, सूर्यासी चालणे हा तुझ्या सत्तेने, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, सूर्यासी चालणे. वेद तुझ्या सत्तेनं बोलतो देवा, सूर्य तुझ्या सत्तेनं चालतो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो. आणि म्हणून जो जगाला चालवणारा, सर्व क्रिया कर्तृत्व ज्याच्या सत्तेनं घडतंय, आपण म्हणाला तेही प्रमाण ठीकच आहे की चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते शरीरापासून ते ब्रह्मांडापर्यंत. आणि तोच आज यशोदेच्या बोटाला धरून चालायला शिकतोय.
ही त्याची अत्यंत गोड लीला आहे. जो जग चालवतो तो, हे पहा, कधी कधी काही माणसं हजारो लोकांचा पोशिंदा तो असतो बरं, हजारो लोकांना जगवतो, आणि तोच तुमच्यासारख्या एखाद्या प्रेमाच्या माणसाकडे येऊन म्हणतो फार भूक लागली बुवा, आज लय दगदग झाली, जरा काही जेवायला कुठल्या भाकरी केली तर बरं होईल. मला वाटतं हाच असा मोठ्या माणसांचा एक विनम्र भाव असतो. अनेकांचं पोट उदरभरण जो करतो त्यांनी म्हणावं मला भूक लागली जरा जीव घाला. तसं जग चालवणारा यशोदा माईचा विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, एका हिंदी भाषिक संतानं मोठं गोड वर्णन केलेलं आहे. कृष्ण चालतोय आणि त्याच्या पायातल्या पैंजणांचा आवाज होतोय. बाजे किशन की पैजनी, बाजे किशन की पैजनिया, 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 पैजनिया बाजे पैजनिया, पैजनिया बाजे पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, माता यशोदा चलना सिखा. कमी राहू माता यशोदा चलना सिखावे, माता यशोदा चलना सिखावे, हाथों में लेकर के उंगलियां, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया. भगवान परमात्म्याच्या या सगळ्या बाललीला, गोपाळ, सवंगडी या सर्वांच्या सोबत तो आता रांगतोय, खेळतोय, बागडतोय. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदामा असे नाना प्रकारचे बालमित्र, सर्व समुदायातले आणि सर्व परिस्थितीतले. पण भगवान परमात्मा मैत्री करताना भाव पाहतो, स्वभाव पाहतो. तो भौतिक गोष्टींना महत्त्व देत नाही. जगातले सर्वसाधारण लोकांचा विचार प्रवाह असा आहे की ते बाह्य गोष्टी आपल्या तोलामोलाच्या आहेत की नाही हे पाहून एकमेकाशी जवळीक करतात, नातगोत करतात. भगवान परमात्मा जे नातं जोडतो ते बाह्य गोष्टी पाहून नाही, तो स्वभाव पाहून नातं जोडतो. आणि म्हणून तर त्यानं वनात असलेल्या पांडवांशी नातं जोडलं, कारण त्या श्रीकृष्णाला पांडवांचं भविष्य कळत होतं. हे मुलं सद्गुणी आहे, हे मुलं मातृभक्त आहे, हे नीती संपन्न आहे. आज अडचणीत असले तरी उद्या यांचा भविष्य काळ चांगला आहे. नाही तर कौरवाला बहीण दिली असती तर काय झालं असतं? अर्जुनाला देण्याऐवजी सुभद्रा कौरवाला दिली असती तर काय झालं असतं? बोंबाबोंबच झाली असती ना. आणि म्हणून ते आम्ही पाहतो, अमकी गाडी आहे, काळ्या काचा आहे, आणि मग आम्ही म्हणतो वा 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 काय पाहुणे मिळाले काळ्या काचावाले. विठाला काय म्हणून सुज्ञ माणसं आपल्यासारखी स्त्री पुरुष आहेत, ते अजूनही विचार संस्काराला महत्व देतात. काही माणसं फारच उथळ आहेत, संस्काराला महत्व. कधी कधी गरीबा घरचं एखादं लेकरू आहे पण ते गुणवान आहे, ते आपल्याला समजलं पाहिजे. गरीबा घरची मुलगी असेल, गरीबा घरचा मुलगा असेल, त्याच्या संस्काराला, त्या घराण्याच्या पार्श्वभूमीला, परंपरेलाही आपण काही महत्व दिलं पाहिजे. आणि म्हणून सांगण्याचा मतितार्थ इतका आहे, श्रीकृष्णानं जे नातं जोडलं ते वरवर पाहू नव्हे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. त्या सगळ्या सवंगड्यांमधला भाव तो पाहत होता. त्याचबरोबर गोपिका सुद्धा आता श्रीकृष्णाच्या दर्शनानं, त्याच्या चिंतनानं आपलं जीवन धन्य मानत होत्या. कारण त्यासाठीच जन्मोजन्मी तप केलं होतं की देवा तू आमचा
सहकारी व्हावा, सवंगडी व्हावा, तुझं दर्शन घडावं, सेवा घडावी. आणि केवढं भाग्य. त्या गोपिका एका ठिकाणी म्हणतात, शुकाचार्यांना जो देव ध्यानात पाहावा लागतो, आम्ही एवढ्या भाग्यवान आहोत, हाक मारली की तो पळत येतो. मग शुकाचार्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ नाही का? शुकादिकाची ये हृदयेचे ध्यान, आम्हा जोडले व न करिता साधन, सहजची पाचारिता येतसे धावोन, प्रेमे आलिंगिता निवेदनो म्हणावो, ऐशा गवळणीचा आनंद भरिता, ऐशा गवळणीचा आनंद भरिता. निळोबाराय केवढं गोड वर्णन करतात. गोपिकांचा भाव, शुकादिकाची हृदयीचे ध्यान, आम्हा जोडले वो न करिता साधन, सहजची पाचारिता येतसे धावून, प्रेमे आलिंगिता निवेदनो म्हण. आणि त्या गोपिका श्रीकृष्ण भक्तीमध्ये आता एकरूप झालेल्या, कुणी सुना, कुणी लेकी, कुणी एकी स्वतंत्रा, अशा पद्धतीनं या सर्वांनाच श्रीकृष्णाचा छंद लागलेला. एक दिवस एक गोपिका दहीदूध विकण्यासाठी बाकीच्या गोपिकेंप्रमाणे तीही मथुरेच्या बाजाराला बाजारच्या दिवशी निघाली. जाताना दही, दूध, तूप, लोणी, दूध आणि दुधाचे उपपदार्थ हे विकायला घेऊन जायचे, डोक्यावर घेऊन निघाले. पण जाता जाता तिच्या मनात भावना होती की श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं. नंद बाबाच्या वाड्यासमोरून जाताना श्रीकृष्ण हा ओसरीवरती, ओट्यावरती रांगत होता. संत श्रेष्ठ नामदेव महाराज वर्णन करतात, कृष्ण कशा पद्धतीनं रांगताना त्या गोपिकेला दिसला. एके हाती लोण्याचा कवळू, मुख माखिले आळू माळू. ज्याच्या उजव्या हातामध्ये लोण्याचा गोळा आहे, डावा गुडघा जमिनीला टेकलेला आहे, डावा तळहात जमिनीला टेकलेला आहे. तळवे तळहात, तळहात टेकित, वेळ कमी आपल्याकडे. डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखिलास ये. अशा रीतीनं आपल्या घरात देव आहे, तोच आहे तो श्रीकृष्ण, रांगणारा, लोणी खाणारा, ज्याला रंगनाथ म्हणतो, जो बाळ कृष्ण आहे. मला एका पोरानंच विचारलं, म्हणे महाराज हा पोलिओ झालेला देव कोण आहे? मी म्हणलं बरं झालं तू मलाच विचारलं, तुझ्या घरच्यांना विचारलं असतं म्हाताऱ्या माणसाला तर त्याने एक फटका मारला असता. म्हणलं अरे बाबा, तो असा कोणी देव नाही आहे, तो रांगणारा श्रीकृष्ण आहे. आम्हाला आमच्या संस्कृतीचा, आमच्या या परंपराचा परिचय असला पाहिजे. विठाला गोपिकेनं हा श्रीकृष्ण पाहिला. आणि पाहिल्यानंतर श्रीकृष्ण दर्शनाचं सामर्थ्य, ईश्वर दर्शनाचं सामर्थ्य काय? ईश्वर दर्शनाचं सामर्थ्य हे आहे की पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. पाहिलं की तो आपलं अंतकरण वेधून घेतो, अंतकरणात जाऊन तो बसतो, चित्त आकर्षित करून घेतो. आणि मग जीव राहत नाही, जीवाला देहाचं स्मरण राहत नाही. जीव हा देव स्वरूप होतो, ब्रह्म स्वरूप होतो, आणि त्याला स्मरण सुद्धा फक्त ब्रह्माचं शिल्लक राहतं. म्हणून तुकोबारायणसारखे ब्रह्मरूप, देवरूप झालेले महात्मे म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन, झाले हव भरी परत माघारी. त्यांच्या बोलण्याचा विषय, ऐकण्याचा विषय, सर्वच विषय एक विषय तो सकळांचा हरी. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. वडे जनधन माता पिता, वडे जनधन माता पिता, वडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नवडे जनधन माता पिता, नवडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नवडे जनधन माता पिता, नवडे जनधन माता पिता, माता पिता, माता पिता. सर्वांना परमात्माच प्रिय वाटतोय.
अशा पद्धतीनं एकच विषय एक विषय तो सकळांचा हरी या वृत्तीनं आता गोपाळ गोपिका लहान थोर सर्वजण गोपिकेचंही तसंच झालं. परमात्म्याला पाहिलं आणि तिचा देहभाव विसरला. ती स्वतःलाच विसरून गेली. बाजारात गेली खरी पण श्रीकृष्णाला पाहिलं. श्रीकृष्णाचं चिंतन करत करतच गेली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण भजन करत चिंतन करत गेली आणि बाजारात गेल्यानंतर आपले सर्वांचे श्रद्धेय गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, खरं म्हणजे ज्यानं जे विकायला आणलं तो त्याचा पुकारा करत असतो, आवाज देत असतो. भाजी घ्या हो भाजी. भाजी विकायला आलेली भाजी घ्या म्हणतात. तसं दही दूध विकायला आलेल्या गोपिकेनं म्हणावं दही घ्या हो दही. पण ती काय म्हणते महाराज म्हणतात ती भुलली आणि ती विकताना हरी घ्या म्हणू लागली. अभंगाचं पहिलं चरण. कोणी एकी भुलली नाथ, कोणी एकी भुलली नाथ, कोणी एकी भुलली नाथ, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. त्या गोपिकेला भुरळ पडलेली आहे. मला वाटतं साधे विषय सुद्धा माणसाला भुलवतात. मग देव हा विषयच इतका पवित्र, इतका श्रेष्ठ, इतका गोड आणि इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की देव या विषयात मनुष्य का भुलणार नाही. साधे विषय आहे पण त्याची गोडी लागते. जरा सोपं करून सांगू का? कडू असलेल्या पदार्थांची गोडी लागते, मग गोड असलेल्या पदार्थाची गोडी का लागणार नाही? आता हे सोपं आहे की नाही? कडू विषय तो गोडू जीवाशी जाहला, हे माझं वाक्य नाही आहे, संतांचंच आहे. कैसा विषयाविषयीचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी. वाईट संगती कडू आहे ना, पण तरी ती गोड वाटते. वाईट कर्म हे माणसाला दुःखाकडे नेणार आहे, पण ते गोड वाटतात. मग वाईटाची संगत, वाईट कर्म, वाईट विचार, वाईट संस्कार हे अधोगतीकडे नेणार आहे, पण माणसाला तेही गोड वाटतात. कधी कधी चुकीचा स्वभाव हा सुद्धा काही माणसांना गोड वाटतो. आणि आयुष्यभर आपला स्वभाव सुधारण्यापेक्षा आपल्या स्वभावाला ते गोंजारत राहतात. जसं एखादा बेंड झालं, त्याच्यावर उपाय करायला पाहिजे. ते पिकण्यासाठी त्याला काही पानं बांधावी, काही औषध लावावं.
पिकलं तर फोडून टाकावं, घाण काढून टाकावी, पण हे काहीच केलं नाही. बेंड झालं नाही, त्याला कुरवाळत बसले. तुकोबारायांची भाषा आहे, माझी नाही. पोभाळीताच रे अंतरीचे दुःख. महाराज म्हणले त्याला गोंजारत बसाल तर ते आणखी दुःख वाढतच जाईल. त्याचा एकदाचा इलाज करा, उपाय करा. आपण जगावर बरेच इलाज करतो, जगाला बरेच औषधं ढोस देतो, पण मला वाटतं संत म्हणतात स्वतःलाही ढोस द्या, काही औषधं करा. आपल्या स्वभावात काही बदल करा, आपल्या संस्कारात काही. आपल्यामुळे आपलं कुटुंब तर दुःखी नाही ना, आपल्यामुळे आपले सहकारी तर दुःखी नाही आहे ना, आपल्या निर्णयामुळे अनेकांना त्रास तर होत नाही आहे ना. बस एवढं कळलं की आपलं जीवन अत्यंत शुद्ध स्वच्छ वाटेनं मग तिथून पुढे सुरू झालं, ते ईश्वराकडे जाण्यासाठी योग्य झालं. विठाला आणि म्हणून भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा गोष्ट वाढतच जाईल. आणि म्हणून मी थोडंसं आवर्त घेऊन पुढे जातो. कृष्ण परमात्मा आपल्या साथीदारांसह गोपाळ गोपिका सर्वांमध्ये राहत आहेत. आणि त्या गोपिका किती रमलेल्या आहेत, त्यांना भुरळ पडलेली आहे. श्रीकृष्णाला पाहिलं की त्यांना काही सुचायचं नाही, कारण श्रीकृष्ण हा विशेष पवित्र ती पवित्र. त्याला पाहिल्यानंतर वेड लागावं इतका तो सुंदर. जगामध्ये सुंदरता ही काही प्रमाणशीर असते, काही ठिकाणी बाह्य सुंदरता असते पण आंतरिक नसते. म्हणजे शरीर सुंदर आहे पण विचार स्वभाव संस्कार ही सुद्धा सुंदरता आपल्याकडे असली पाहिजे. आणि खरं सांगू, बाह्य सुंदरता किती असेल आणि स्वभाव विचार संस्कार चांगले नसतील तर माणसांचे संबंध फार काळ टिकत नाही. ते मित्रत्वाचे असो, नात्याचे असो, कोणतेही असो. कारण माणसं जसजशी एकमेकाच्या जवळ येतात तसतसे मग वरून बरे वाटलेले आतून खरे काय आहे ते कळू लागतात. आणि मग बरे हे खरे नाही हा साक्षात्कार झाला की अंतर वाढू लागतं. विठाला आपली जबाबदारी आहे, तुमची माझी आणि प्रत्येकाची. आपण आपल्या बाह्य सुंदरतेत बदल करू शकत नाही. शरीर सौष्ठव जे काही देवानं दिलंय, आणि असू द्या प्रत्येक कालात दिलेलं जे काही आहे ते श्रेष्ठ आहे, सुंदरच आहे. पण एक आहे, आपण आपल्या आंतरिक गुणधर्मामध्ये बदल करू शकतो. आपल्या स्वभावात, आपल्या विचारात, आपल्या संस्कारात, आपल्या शब्दात, आपल्या वाक्यात. आपल्याला आपली वाक्य कठोर असतील, थोडी मृदू करता येतील. आपली वाक्य थोडीशी तोडणारी असतील तर आपल्याला जोडणारी वाक्य बोलता येतील. हे बदल करता येतील. आपण ते दिलं सोडून म्हणे हे क्रीम लावा, तो साबण लावा, काय होईल? नाही म्हणे जरा सुंदर दिसा. वास्तविक त्या कंपन्यांनीच भरपूर काही कमाई केली. आणि म्हणून संत म्हणाले, संतांनी याच्यावर काम नाही केलं. संत महात्म्यांनी, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली, तुकोबारायांनी गाथा दिली, आमच्या सर्व संतांनी अभंग संपदा दिली. आणि त्यातून आपलं आंतरिक जीवन कसं उजळून निघेल, श्रेष्ठ होईल, यासाठीचा उपचार आपल्यावरती केला. विठाला कुब्जा दासी ही कुरूप होती, पण स्वभाव आणि सद्भावना इतक्या श्रेष्ठ होत्या की श्रीकृष्णानं आपल्या अष्टप्रधान राण्यामध्ये कुब्जेला स्थान दिलं. कुरूप असताना सुद्धा तिला पट्टराणी बनवलं, कारण तिचा स्वभाव आणि भाव श्रेष्ठ होता. कधी कधी बाह्य सुंदरता ही गौण ठरते. मला सांगा, डॉक्टर अब्दुल कलाम यांना भारतरत्न दिलं गेलं. काय ते मिस्टर इंडिया होते म्हणून? जशा मिस इंडिया असतात ना, मिस वर्ल्ड, मिस इंडिया, तसे डॉक्टर अब्दुल कलाम म्हणजे काय मिस्टर इंडिया होते. फार सुंदर होते, साधारण शरीर होतं, साधारण दिसणं होतं. त्यांना एक जण म्हणे तुमच्या केसाची स्टाईल अशी का? म्हणे ते म्हणले बाबा कटिंग करायलाच जाणं होत नाही म्हणून असे आहेत. आपण काही समजतो कशालाही. ते म्हणले मी इतका कामात असतो आणि म्हणून ते लांबलेले आहेत म्हणे, कानापर्यंत असे आले ते आले सहज. लोक त्याला स्टाईल समजायला लागले. विठाला विठाला
महापुरुष हे त्यांच्या स्वभावानं विचारानं, आणि म्हणून ज्ञानोबारायांना जग आज पूजतं त्याचं कारण त्यांच्याकडे ज्ञान ही त्यांचं सौंदर्य आहे. नाथ महाराजांसाठी वारी भरते षष्टीला, कारण शांती आणि भक्ती आदी सद्गुण त्यांच्याकडे आहे. तुकोबारायांची बीज आता आलेली आहे जवळ. 16 मार्चला तुकाराम बीज आता येते आहे. बीजेला लोक आपापल्या घरी भजन करतात, गावी कार्यक्रम, देहुलाही करतात. का हे सर्व? त्याचं कारण आहे महाराजांकडे विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, ही सुंदरता आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण सुंदर आहे म्हणजे फक्त बाह्य सुंदरता इतका अर्थ नाही, तर तो अंतरी सुद्धा तितका सुंदर आहे, अंतर्बाह्य सुंदर आहे. आणि म्हणून अशा श्रीकृष्णाला पाहिलं आणि काय झालं, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. ज्याला पाहिलं तो मनामध्ये एकरूप झालेला आहे, स्थित झालेला आहे. आणि मुखातून, माणसाच्या मुखातून उद्गार चांगले केव्हा निघतात, ज्या वेळेला अंतरी तशा पद्धतीचं चिंतन, भावना आणि स्वभाव असावा लागतो. आता काही माणसांना बोलता बोलता सुद्धा ओव्या निघतात पातोंडातून, बोलता बोलता. अगदी तुमच्यात बसलेली अनेक सज्जन स्त्री पुरुष, त्यांना तुकोबारायांचा अभंग आठवतो बोलता बोलता, कोणाला ज्ञानेश्वरीची ओवी आठवते, कोणाला समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आठवतात, ओव्या आठवतात. आणि काही काही जण बिघडले का कीर्तन करणारे सुद्धा शिव्या देतात. आता 2-4 दिवसापूर्वी शिव्या ऐकल्या महाराष्ट्राने सगळ्या, विठाला ही घाण बाहेर का पडू लागते? त्याचं कारण आहे ते असतेच तिथे, ती दाबून ठेवलेली असते. कोणाला कळू नये, कळू नये, कळू नये. किती दिवस दाबून ठेवणार? आणि म्हणून अंतरीचे धावे स्वभावे, मानस जाणे जे बोले. गोपिका म्हणताना म्हणत होती कृष्ण घ्या, हरी घ्या, मुकुंद घ्या. समजत होतं ती भक्त आहे म्हणून, ती भक्त आहे म्हणून. माणूस बोलण्यातून कळतो. शिक्षक हा चर्चेतूनच कळत असतो, बैठकीत. आणि आपण म्हणतो तुम्ही शिक्षक आहात का? चर्चा त्या स्वरूपाची असते. शेतकरी हा बोलण्यातूनच कळतो. आणि मग माणसं म्हणतात का तुमच्याकडे डाळिंबाची बाग आहे का? हो, आम्ही शेतकरी आहोत, डाळिंबाची बाग आहे. बोलण्यातून कळतं की नाही? थोडक्यात कळतं ना. आम्हाला लोक म्हणतात अंतर्ज्ञानी, डोंबल्याचे. बोलता बोलता माणसं कळतात. एखादा व्यापार करणार आहे, उद्योग व्यवसाय करणार आहे, त्याच्या चर्चेतून, बोलण्यातून तो व्यक्त होत असतो. एखादा माणूस उदार आहे, बोलता बोलता कळत असतं. एखादा कंजूस आहे, तो सुरुवातच इथून करतो, काय काम आहे सप्ते करायचं. त्याची सुरुवात कुठून होते बोलायची? कशाला सप्ते करायचे? अण्णा पाटलाला काही उद्योग नाही. अरे तुला नाही करायचं, गप्प बस ना घरी. पण अण्णा पाटलाला उद्योग नाही, देवळालीकरांना उद्योग नाही, असं म्हणण्याचं कारण काय? तू नास्तिक आहे तर एकटाच नास्तिक राहा. तू कंजूस आहे, नको देऊ कोणाला काही, मेल्यावर घेऊन जा बरोबर. परंतु आणि म्हणून माणसं बोलताना कळतात. गोपिका बोलतानाच म्हणत होती हरी घ्या, मुकुंद घ्या, तोची वदनी उच्चारी. विसर पडला होता, आपुलियाचा विसर भोळा, गोविंदो कळा करू. आणि मायबाप हो, अशी एखाद्या विषयात, एखाद्या सेवेमध्ये रमलेली माणसं जग त्यांना वेड म्हणत असतं. अनेक माणसं जगामध्ये होऊन गेली, आजही आहे, ते एखाद्या विषयात त्यांना वेडच लागलं. गाडगे बाबा जाईल तिथे गाव झाडायचे, लोक वेडच म्हणायचे ना त्यांना. आज त्यांच्या नावानं देशामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. संपूर्ण देश गाडगे बाबांचा आदर्श आज घेतोय. आणि त्यावेळेला म्हणायचे काय वेडा बाबा आहे हा, फाटके कपडे अंगावर घालतो, झाडू घेतो, गाव झाडतो. बाबांना माहिती होतं की बाहेरची स्वच्छता करावी लागेल आणि संध्याकाळी कीर्तन करून लोकांच्या अंधश्रद्धा घालून त्यांचं हृदय सुद्धा आपल्याला स्वच्छ करावं लागेल. महापुरुष हे कालांतरानं कळतात मायबाप हो. आणि म्हणून मोठी माणसं कधी कधी जगाच्या दृष्टीनं वेडी ठरतात. तुकाराम महाराज भजन करायचे, प्रबोधन करायचे, चिंतन करायचे, अभंग लिहायचे, लोकांना सन्मार्ग दाखवायचे. परंतु इतर लोकांसारखं वेळेत त्यांची पेरणी होत नव्हती, वेळेत पीक काढायला जाणं होत नव्हतं. मागे पुढे व्हायचं आणि बाकीचे हसायचे. बघा
सगळ्यांचे खळे झाले आणि वेडा तुकाराम आता चाललाय शेतात. आणि शेतात जाऊन आणणार तरी काय घरी? पाखरांनी शेत खाल्लं सगळं. हा वेडा तुकोबा, वेडा तुका अविचार. महाराजांनी अभंगात लिहिलं. लोकांनी केलेली टीका सुद्धा महाराजांनी अभंगात लिहून ठेवली. मायबाप ते म्हणाले लोक मला वेड म्हणायचे, काय करणार? म्हणे वेडा तुका अविचार करी बडबड फार. शास्त्रज्ञ वेडे होते, पण त्यांनी आम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी योगदान दिलं. शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेली माणसं त्या काळात वेड लागल्यासारखं, समाजसेवक, निसर्गसेवक वेड लागल्यासारखं काम केलं. आणि म्हणून वेडी माणसंच जगाच्या उपयोगाची असतात, शहाणी माणसं जास्त स्वार्थी असतात. विठाला इथे बसलेल्यांमध्ये सुद्धा आपल्या सारख्यांना कशाचं ना कशाचं वेड आहे. अहो तुम्हाला वेड आहे म्हणूनच तुम्ही वेडे आहात म्हणून इथे बसलात. शहाणे असते तुम्ही इकडे आले असते का? कळतं का माझं वाक्य? नाही कळलं तर जरा नीट समजून घ्या. वेड आहे तुम्हाला या भक्तीचं, वेड आहे तुम्हाला भगवत कार्याचं, वेड आहे तुम्हाला हरिनाम संकीर्तनाचं, म्हणून तुम्ही इथे आलेला आहात. आणि म्हणून वेड व्हावं लागतं थोडं तरी भक्ती कार्यात, सेवा कार्यात थोडं वेड. ज्या काळामध्ये देशाला स्वतंत्र करायचं होतं, वेड लागल्यासारखंच त्या महापुरुषांनी काम केलं. आणि म्हणून तुकोबारायांनी सुद्धा त्या गोपिकेला सुद्धा हे वेड लागलेलं. आणि जग आता हसतंय याची तिला पर्वा नाही आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे हासे जना, 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 तुका म्हणे हासे जना. ही कहाणत ये ठाई नाही कानत ये ठाई. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. नाही डोळा बैला डोळा बैला तोची वदनी उच्चार वदा
उच्चारी तोची वदनी उच्चारी आज देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. भगवत भक्तीमध्ये एकरूप तल्लीन झालेल्या गोपिकेचा हा भगवत भाव या अभंगातून महाराजांनी आपल्या पुढे ठेवला. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये खेळले, रांगले, बागडले, काही खोड्याही केल्या. अर्थात त्या खोड्यांमध्येही अर्थ आहे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. दही दूध लोण्याची चोरी म्हणजे काही वस्तूंची चोरी नव्हे, तो भक्तिभाव स्वीकारणं. आणि अशा पद्धतीनं या खोड्या वाढत गेल्या. गोपिकांच्या तक्रारी यशोदामाईकडे जाऊ लागल्या आणि यशोदामाई कधी कधी श्रीकृष्णाचा कैवार घेऊन गोपिकेंशी भांडू लागली. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे, खाऊन लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा घे तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घेता या गोपाळा गे, आळ घेता या गोपाळा, आळ घेता या गोपाळा घे आळ घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गोपिका शेवटी नाराज झाल्या, एकत्र आल्या आणि यशोदामाईकडे त्यांनी शेवटचा विचार मांडला. म्हणाले, यशोदामाई, हे पोर तुझं खोडकर आहे, हे तुला मान्यच होत नसेल, तू त्याला समजावून सांगणार नसशील, तर आता या गावातच आम्ही राहत नाही. तू सांग आता या गावी आम्ही राहावं की जा. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. आईशी ऐकता गाऱ्हाणी यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकुनी एका जनार्दनी चरणी. आणि मग कृष्णानं विचार केला, आता आपलं गावातलं कार्य आटोपलंय, अजून पुढेही बहुत करणे आहे या न्यायानं. मग त्यानं आईच्याही काही खोड्या केल्या आणि आईनं सांगितलं, उद्या जाई तू राणा सवे घेऊन गोधणा. सर्व गोपाळांना सोबत घेतलं आणि श्रीकृष्ण आता गायी चारण्यासाठी निघाले. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. आणि गाई गोपाळांच्या समवेत त्या ठिकाणी गेल्यानंतर गायी चरतायत. यमुनेच्या अर्ध्या भागातून पाणी वाहतंय आणि उर्वरित वाळवंटामध्ये गोपाळांचे खेळ रंगलेले आहेत. त्या खेळांचं मोठं गोड वर्णन. अखेर सर्व गोपाळांनी देवाला सांगितलं, देवा भूक लागलेली आहे, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवंतानं सर्वांची शिदोरी एकत्र केली. भेदभाव नसलेला हा भक्ती प्रसादाचा जीव ब्रह्मा ऐक्याचा काला आहे आणि म्हणून भगवंतानं तो प्रसाद सर्वांना दिला. त्याचं वर्णन केलेलं आहे. खडकी सोडी आल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी, पेंद्या वाटितो शिदोरी, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय त्र्यंबकराज स्वामी महाराज महाराज की जय महिपती महाराज महाराज की जय गुरु नारायणगिरी महाराज महाराज की गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र चंद्र भगवान नम की जय। पार्वती पदे हर 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 महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया. आज शिवजयंतीच्या या पर्व काळावर भगवान श्री साईनाथांचं साई सच्चरित्र पारायण. मी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये म्हटल्याप्रमाणे महापुरुष हे अवताराला आलेले असतात. ज्या साईबाबांचं पारायण या ठिकाणी आपण केलं आणि ज्यांचं अधिष्ठान या ठिकाणी आपण ठेवून हा कार्यक्रम केला, साईबाबा सुद्धा एक अवतारी सत्पुरुष महापुरुष होते. आणि त्याचबरोबर ज्यांची आज जयंती आहे ते छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा एक अवतारी सत्पुरुष म्हणावे लागतील. अशा स्वरूपाचं दिव्य कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. अगदी शून्यातून स्वराज्य निर्माण, मुघलांशी ज्यांनी टक्कर दिली, मुघलांचं राज्य अफगाणिस्तानापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत व्यापलेलं, म्हणजे केवढा मोठा प्रदेश आहे. अफगाणिस्तान आला, पाकिस्तान त्यामध्ये आला, आणि भारताचा थेट बंगालपर्यंतचा भाग आणि नर्मदेपर्यंत, अगदी तिथूनही पुढे आलं. आणि मुघलांची शेवटची चौकी जुन्नरला होती, शेवटची, आणि तिथून पुढे आदिलशहाचं राज्य सुरू होत होतं. अर्थात आदिलशाही आणि मुघलांच्या मध्ये काही भाग हा शहाजी राजांना जहागिरी म्हणून मिळालेला होता, तो पुणे परगणा. आणि तिथे रायगडावरती जिजाऊ माँसाहेब प्रसूत झाल्या त्या आजच्या दिवशी. आणि 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 या दिवशी एक दिव्य सूर्य खऱ्या अर्थानं या भूतलावरती प्रगट झाला. शिवाई देवीवरनं शिवाजी महाराज हे नामाभिधान करण्यात आलं. महाराजांचं खरं म्हणजे सह्याद्रीवरती एवढं प्रेम, सह्याद्रीच्या कुशीतच रायगडावर शिवनेरीवर ते जन्माला आले आणि सह्याद्रीच्या कुशीतच इसवी सन 1680ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सह्याद्री हा त्यांच्यासाठी दुसरा एक ईश्वरच होता, त्यांचा पाठीराखा होता, त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा सर्वात मोठा आधारस्तंभ होता. आणि म्हणून त्यांचा जन्मही सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराजांचा अंतिम क्षणसुद्धा सह्याद्रीच्या कुशीत गेला. या राजानं जे कार्य केलं ते अत्यंत अद्भुत केलं. एवढं मोठं युद्ध होत असताना अनेक प्रकारे त्यांनी समोरच्याला डाव प्रतिडाव करून त्याला पराभूत केलं, गनिमी कावाई वापरला. पण हे सगळं करत असताना नीतिमत्ता त्यांनी सोडली नाही. माय भगिनीवर अन्याय करायचा नाही हे त्यांच्या स्पष्ट सूचना त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या सैनिकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होत्या. कुठल्याही माता भगिनीवर अन्याय होता कामा नये, कुठल्याही गरिबाची लूट होता कामा नये, शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये. इतका संवेदनशील राजा, बाल गोपाळावर अन्याय होता कामा नये. म्हणून ज्यांनी शेतकरी हित जपलं, ज्यांनी गरीब जो 18 पगड जातीतला कोणी असो त्याला न्याय दिला, माय भगिनी कुठल्याही जाती धर्माच्या असो त्यांना संरक्षण दिलं. बालगोपाळ हे कुठल्याही सर्वसामान्य गरीबातले गरीब लहान मोठे कोणी असो त्यांना नेहमी संरक्षण दिलं. या पद्धतीचा विचार करणारा राजा, रयतेचा राजा आणि अतिशय सुजाण. त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला दिसून येतं महाराजांकडे युद्धशास्त्र त्यांना अवगत होतं. युद्धशास्त्रात ते किती निपुण होते तर हजारो सैन्यापुढे काही शेकड्यानं फक्त मावळे पाठवायचे आणि तरी युद्ध जिंकायचं. म्हणजे युद्धशास्त्राचं त्यांना फार ज्ञान होतं, अर्थशास्त्राचं ज्ञान होतं. हे काल परवा वाचत होतो, महाराजांना 3 वेळा गुप्तधन सापडलं बरं का. तोरणा किल्ल्यावर सापडलं, ते 14 हंडे आणि 3 किंवा 4 कढया भरून निघेल एवढं धन होतं. हे पहा, तुमचे हेतू चांगले असतील तर शक्ती तुमच्या हळूहळू पाठीशी उभी राहते, याचं ते उदाहरण आहे. हेतू चांगले ठेवा. प्रपंच करताना, परमार्थ करताना तुम्हाला हात पसरवण्याची वेळ येत नाही
कोणत्या ना कोणत्या रूपानं परमात्मा साह्यभूत सत्य संकल्पाचा दाता नारायण. नंतर माथेरानच्या जवळ एक किल्ला आहे आणि तिथेही महाराजांना गुप्तधन सापडलं. आणि नंतर पुन्हा इकडे आपण काय म्हणतो कोयना धरण परिसरामध्ये तिथेही महाराजांना एकदा गुप्तधन सापडलं. महाबळेश्वर कोयना धरण परिसरामध्ये 3 वेळा गुप्तधन सापडलं. मी सांगू आपल्याला महाराजांना अर्थशास्त्राचं ज्ञान किती चांगलं होतं. पहिल्यांदा जे तोरणागडावर त्यांना गुप्तधन सापडलं, महाराजांनी त्याचा उपयोग करून राजगड उभारला. राजगड, रायगड आणि या ठिकाणी आपली राजधानी प्रस्थापित केली. मला वाटतं आपण काय केलं असतं, आपण तिकडून खोदून आणलं असतं आणि इकडं खोदून कुठंतरी ठेवून दिलं असतं. हे आपलं अर्थशास्त्र. माणसं काय करतात, मागची पावती मोडतात, मुदत संपली की पुढची पावती. हे आपलं अर्थशास्त्र. मग आपला विकास होणार कसा, आपण जगाच्या सोबत जाणार कसे. महाराजांना त्या काळी अर्थशास्त्र कळत होतं. धन हे नुसतं ठेवून वाढत नसतं, उलट ते एक ना एक दिवस त्याचं मूल्यही कमी होतं आणि ते नष्ट होऊन जातं. उलट ते उद्योग, व्यवसाय, कृषी आणि अशा वेगळ्या सेवेत गुंतवलं तर त्याचा विस्तार होतो, ते अधिक व्यापक होत असतं. हे अर्थशास्त्र त्यांना त्यावेळी कळत होतं. आणि म्हणून त्यांनी सर्व जे धन आहे काही मोहिमांवर खर्च केलं, इतरांच्या मोहिमा खर्च करण्यात. आणि म्हणून अर्थशास्त्राचे ज्ञाते होते, युद्धशास्त्राचे ज्ञाते होते, समाजशास्त्र त्यांना कळत होतं, अध्यात्मशास्त्र त्यांना कळत होतं. महाराज अशा सर्व विषयातले अत्यंत श्रेष्ठ असे ज्ञाते सत्पुरुष होते. आणि मायबाप हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते अत्यंत कुठल्याही बाबतीमध्ये जागरूक होते. प्रत्येक कार्यामध्ये सतत ते सतर्क असायचे, गाफील नसायचे. म्हणजे शाहिस्ते खानाला धडा शिकवल्यानंतर शाहिस्ते खान चिडलेला होता पुण्यात असलेला, आणि त्यानं आपल्या एका बलाढ्य अशा खानाला, एका सरदाराला कल्याण, पनवेल आणि त्या भागातला प्रांत काबीज करण्यासाठी सह्याद्री ओलांडून पुढची मोहीम त्यानं आखली पुण्यातून. आणि हे महाराजांना बहिर्जी नाईकानं येऊन सांगितलं. बहिर्जी नाईक हा त्यांच्या गुप्तहेर संस्थेचा रॉचा प्रमुख होता ना. आजच्या भाषेमध्ये आपल्या भारताची गुप्तहेर संस्था आहे रॉ, RAW चा प्रमुख होता. आणि बहिर्जी नाईकानं हा निरोप दिला. म्हणाले कोणत्या मार्गाने येणार आहेत. त्यांनी सांगितलं की अमुक अमुक बोर घाटातून तो आपल्याकडे चालून येणार आहे. म्हणे एक अफवा पसरवा. मेजर साहेब, कडूसाहेब आमचे बसलेले आहे. युद्धामध्ये काही नीती वापराव्या लागतात, काही कूटनीती वापराव्या लागतात. आणि आपल्यासारख्यांनी तर अनेक युद्ध पाहिलेली, लढलेली, जिंकलेली आहे. आपल्या देवळालीमध्ये बरेच सैन्य दलात काम करणारे अनेक मंडळी या ठिकाणी आजही आहे. आणि म्हणून अफवा पसरवा. काय, बोर घाटातून उतरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हजारो सैन्यानिशी उभं राहून इथे त्या सैन्याला पराभूत करण्यासाठी युद्ध करणार आहे. मग याने काय होईल, बहिर्जी नायकाने विचारलं. म्हणे तो मार्ग बदलेल. आणि त्यानं मार्ग बदलला की आपल्याला आणखी अडचणीतून, डोंगरातून तो आला की तिथे त्याच्याशी युद्ध करायला सोपं जाईल. ही महाराजांचं समज, नीती काय होती पहा. अशी जबरदस्त अफवा पसरवून दिली की त्यानं मार्गच बदलवला, आराखडाच बदलवला जाण्याचा, मोहिमेचा, विचलित करून टाकलं. आजच्या भाषेत त्याला माइंड गेम म्हणतात. आणि अशा पद्धतीनं त्याला आणखी सह्याद्रीच्या कड्याकपारीतून, दुसऱ्या घाटातून त्याला येण्याला भाग पाडलं. आणि तिथे जंगलात दडून बसलेले मावळे, अत्यंत छोट्या खिंडीतून जेव्हा ते आले, मावळ्यांनी, थोडे मावळे पण हजारो सैन्यावर असे तुटून पडले. तोफगोळे डागू लागले, बाण सोडू लागले, प्रत्यक्ष तलवारीनं युद्ध सुरू झालं. आणि काही कळायला तयार नाही. ते सगळेच घाबरले. ते मोगल सैरभैर झाले. काय करणार आता. तो जो खान होता तो आपल्या सहकार्यांना म्हणू लागला, प्रतिकार करा, मराठ्यांना कापून काढा. पण म्हणाले कापायचं कुठं, ते दिसतच नाही आहे या जंगलात. कापायचं कुणाला, मारायचं कुणाला. अनेक लोक आपले मेलेत, मग काय करायचंय. म्हणे आता एकच उपाय, इथून जर आपल्याला जिवंत मागे जायचं असेल तर शिवाजी महाराजांशी तह करावा लागेल. आणि शेवटी एवढ्या बलाढ्य सैन्यानिशी आलेला
त्यानं महाराजांशी तह केला. महाराजांनी सांगितलं हरकत नाही, पण आमच्या मोहिमेवर जो आमचा खर्च झालाय तो तुम्हाला भरून द्यावा लागेल. या उलट तुम्ही आमच्याकडे जी काही लूट आजपर्यंत केली त्याचाही मोबदला म्हणून आम्हाला काही द्यावं लागेल. आणि अशा अटी शर्ती घालून तो तह महाराजांनी केला. मायबाप हो, हे स्वराज्य इतक्या चिकाटीतून, इतक्या कष्टातून आणि सततच्या परिश्रमातून आपल्याला मिळालं. महाराजांचे सगळ्यात श्रेष्ठत्व होतं माणसांची निवड. माणसांची निवड करण्यामध्ये ते चुकत नव्हते. कारण माणसाची निवड करताना ते नात्यातला आहे का बाहेरचा आहे पाहत नव्हते, जातीतला आहे का बाहेरचा आहे पाहत नव्हते. ते फक्त त्याची क्षमता, त्याची गुणवत्ता आणि त्याची प्रामाणिकता. मला वाटतं या गोष्टी जर कार्यक्षमता पाहिली, गुणवत्ता पाहिली आणि प्रामाणिकता पाहिली तर तुम्ही हाती धरलेलं कोणतंच कार्य कधी अयशस्वी होणार नाही. पण त्या उलट हा जवळचा तो दूरचा या घोळात पडले की मग सगळा नाश झाला. विठाला नातं गोतं जरूर सांभाळावं, पण कुठेही काय, काहीच क्षमता नसताना येड्याला चांगल्या ठिकाणी बसवायचं. उगीच येडं आपलं ते, त्याला काही कळना. बाजार करायची अक्कल नाही असे कधी कधी मोठ्या संस्थेचे चेअरमन होतात आणि मग डुबणार नाही तर काय. शहाणी सुरती माणसं जर एखाद्या चांगल्या जागेवर बसली तर त्या अडचणीतल्या संस्थेला वर आणतात. भाऊ, आपण दूधसंघ पाहिला की त्या अडचणीतून वर आणला. अशा अनेक माणसं इथे, पण उगी येडे गवाळ्याला उगी कुठेही वशिलेबाजी. आणि म्हणून खरं सांगू, शब्दच आहे नाती गोती, गोत्यात आणतात ती नाती. विठाला महाराजांनी निवड करताना 18 पगड जातीतल्या प्रत्येक मावळ्याला तितकंच जीव लावलं, तितकंच जीवाभावानं जवळ केलं. त्यांनी जात धर्म पंथ पाहिला नाही. माणसाची श्रेष्ठता, ज्येष्ठता, गुणवत्ता, प्रामाणिकता हे सर्व पाहिलं. आणि म्हणून आज आम्हाला पुढे जात असताना हा विचार संस्कार, त्यांच्याजवळची नीतिमत्ता, त्यांच्याजवळची सर्व जी गुणवत्ता, श्रेष्ठता ती सोबत घेऊन आम्हाला पुढे जावं लागेल. आणि तोच त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांना मुजरा होईल, तेच त्यांना वंदन करणं होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी जगले. छत्रपती शिवाजी महाराज हे मातृपितृभक्त राहिले. छत्रपती शिवाजी महाराज वडीलधाऱ्यांचा, साधू संतांचा, माय भगिनींचा आदर करणारे राहिले. आजच्या तरुण पिढीला जर आदर्श घ्यायचे असतील तर हे आदर्श त्यांचे घ्यावे लागतील. निर्व्यसनी राहणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं, आपल्या कामाला न्याय देणं, कठोर श्रम घेण्याची तयारी ठेवणं आणि दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून अवघडातलं अवघड काम सुद्धा मी करू शकतो, धीर न सोडता काम करण्याची जिद्द मनामध्ये ठेवणं, हे सगळं जर आपण त्यांचे गुण आपल्यामध्ये घेतले तर त्यांना खरा मुजरा आणि मानवंदना होऊ शकेल. छत्रपती शिवरायांनाही वंदन करतो, साईबाबांच्या चरणी वंदन करतो. आणि या ठिकाणी आपण आज अण्णासाहेबजी चोथे पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं संपन्न झालेला आणि अनेकांच्या हातभारानं, सहकार्यानं संपन्न झालेला कार्यक्रम आपल्या सर्वांना धन्यवाद. माझे सगळे आदरणीय महाराज मंडळी, गुणीजन, टाळकरी, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी मागच्या विजयादशमीला साईबाबांच्या मंदिराचं भूमिपूजन केलं होतं आणि केवढा आनंद आहे की सप्ताहाला आलो तर स्लॅब लेवलपर्यंत काम अण्णा पाटील आपण सगळ्या मंडळीने मिळून ते वर आणलेलं आहे. मी आपल्यालाही विनंती करेल, मंदिर म्हटलं की शेवटी ते सर्वांचं असतं आणि म्हणून आपल्यालाही ज्यांना हातभार लावता येईल त्यांनी तो लावावा आणि या कार्यात सहभागी. कारण आता इथून वर कळसाचं काम चालू होणार आणि कळस हा सर्वांनी मिळून करावा असे काही संकेत असतात. म्हणून आपल्या सर्वांचा हातभार त्याही कार्याला असू द्या. याही कार्यात खूप चांगला सहभाग तुम्ही सर्वांनी घेतला. आमचे बाबा महाराज मोरे यांनी वेळ दिला, मार्गदर्शन या कार्यक्रमाचं केलं, त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांब. विठ्ठल जय शिंकेला दुरे होत दिगाचे विवरी तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे कामने वाटे लोकाने भवने रे. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे
पंढरीला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वेडे वाकोडे उत्तरे क्षमा पराक्रम महाराज तुम्ही सिद्ध हा नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा पराक्रम महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वरा क्षमा पराक्रम महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम हा झाले समाधान तुझी दैत्येश्वर श्री मनाय नारायणा सुरवाडिक ते सापडले किनी उठावे श्री मनाय नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारेला आता उठावे से मनाय तनाय नारायणा आजी करोनी आरती चक्रपाणी ओवाळती धन्य नवस धन्य काळा दिवस महापाऊ सकळा पुण्यवंत तुम्ही आजी पुरवे नवस धन्य काळा दिवस तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी आजी पुरवे नवस धन्य काळा प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव वाळती धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन काळा प्रौढा आणि मुग्धा वाळती परमानंदा धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवाचे देखो निराये तटस्थे धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन अठ्ठावीस विटेवरी वामांगी रुमाई दिव्य शोभा नलिका भेटी कर ब्रह्मादेगा चरणी वाही देवा बुंदरी जगा जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभाई वल्लभा जय देव तुलसी माळा गळा करडे हुनकटी काशे पीतांबर कस्तुरी लाटी देव सुरवर इंद्रिया भेटी हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभाईच्या वल्लभा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे माझे स्नान जय करते दर्शन घेळा मातरी तया होय मुक्ती केशवासी नाम देव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभाईच्या वल्लभा भावे ज्वलगा जय देव आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित साधू संत म्हणून वेदिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जय अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रकट प्रिय बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद पायला कवी आरती तुकाराम राघवे सागरात पाशान तारिले तैसे तपोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद पायला कवी आरती तुकारामा तुकिता तुलने श्री ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वरी करणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद पायला कवी आरती तुकारामा आरती साई बाबा सौख्यदातार देवा चरणार जातडी यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळूनी आनंद
ऐसा अनुभव दाविसी दयाळा होईसी तुझी माव आरती साई बाबा तुमचे नाम जाता हरे संस्कृती व्यता तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त विवेकर आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करी दिवारी प्रभु पद पावया भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणी जियाता तुम्हा देवादी देवा आरती साई बाबा इच्छित जातक निर्मल तोया निज सुख पाजावे माधवाया सांभाळ आपुली बाक आरती साई बाबा शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याहू अवघे जन करा बाबासी वंदन करा बाबासी वंदन करू साईसी वंदन करू म्हणे बाबा साई धाव भाव माझे आई धाव माझे आई धाव माझे आई लोटांगणवती प्रेमी आनंद भोजन भावे मागणे ते तुझ प्रती आहे या संतासी निरविहेची मजती का म्हणे आता उदार संतासी निर्विहेची मजती ज्ञानदेव तुका देव आहे प्रसादाचे घ्यावे दोन्ही एक सवा तुम्हाला देव घेऊनी जाईल तुमचे दारिया भोजन पाहणे चित्त करोनी राहिलो निवा शेष घेऊनी जाईल तुमचे दारिया भोजन तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ छत्रपती शिवाजी महाराज सब संतन की